आजचा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागेल, कारण हा विषय कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. हा विषय थेट तुमच्या आणि माझ्या घरातल्या चुलीचा आहे. आज 11 मार्च आहे आणि गेल्या काही दिवसापासून तुम्ही बातम्या बघत असाल. आपल्या नागपूर पासून ते पुण्या मुंबई पर्यंत सगळीकडे एकच अहंकार माजलाय. व्यावसायिक गॅस सिलेंडर अचानक बाजारातून गायब झालेत. हॉटेल्समध्ये कामगारांना सुट्ट्या दिल्या जात आहेत. रेस्टॉरंटच्या बाहेर बंदचे बोर्ड लागलेले आहेत आणि ढाब्यावर पुन्हा एकदा लाकडाच्या चुली पेटवण्याची वेळ आली आहे. आणि आपला घरगुती गॅस 14.2 किलोचा जो सिलेंडर आपल्याला सहज मिळायचा, तो आता काळा बाजार चक्क 1500 ते 2000 रुपयांना विकला जातोय. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की 9 मार्चला केंद्र सरकारला देशात एस्मा नावाचा अत्यंत कठोर ब्रह्मास्त्र काढावा लागलं. हा तोच कायदा आहे ज्यामध्ये विना वॉरंट थेट अटक होते. पण आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त वरवरच्या बातम्यावर बोलणार नाही. आपण या संकटाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हे संकट एका रात्रीत आलं कुठून? इराण इस्रायलच्या युद्धामुळे आपल्या देशातली चूल कशी काय विझली? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सरकारचा हा एस्मा कायदा खरोखरच आपल्याला यातून वाचवणार आहे की गेल्या 10 वर्षातल्या एनर्जी सिक्युरिटीच्या फोलपणावरती पांघरून घालण्याचा हा एक केविलवाना प्रयत्न आहे? चला पुराव्या सकट सगळं समजून घेऊया. नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सगळ्यात आधी हे समजून घ्या की आपला भारत देश गॅसच्या बाबतीत किती लाचार आहे. तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे भरपूर रिफायनरी आहेत, पण कटू सत्य हे आहे की आपण वापरत असलेला एकूण एलपीजी पैकी तब्बल 85 ते 90% गॅस आपण परदेशातून आयात करतो. कुठून येतो हा गॅस? सौदी अरेबिया, UAE, कतार. आणि हा गॅस येतो एका छोट्याशा पाण्याच्या रस्त्यावरून, ज्याला होर्मुझची सामुद्रधनी किंवा स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणतात. जगातील 20% पेक्षा जास्त तेल आणि गॅस या छोट्याशा नाक्यावरून जातो. आणि याच मार्च 2026 मध्ये तिथे ठिणगी पडली. इराण आणि इस्रायलचं युद्ध भडकलं. अमेरिकेने मिसाईल्स डागले आणि तब्बल 11 दिवस हा होर्मुझचा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला. विचार करा, 11 दिवस भारताकडे येणारे गॅसचे महाकाय टँकर्स समुद्रातच अडकून पडले. आपली आयात थेट शून्यावर आली. आर्थिक वर्ष 2024-25 ची आकडेवारी बघितली तर भारताची एलपीजी ची मागणी होती 31 दशलक्ष टन, पण भारतात स्वतःचं उत्पन्न किती होतं? फक्त 12.8 दशलक्ष टन. म्हणजे आपण पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून आहोत. जसं होर्मुझ बंद झालं तशी भारतातील पुरवठा साखळीच तुटली आणि इथूनच सुरू झाला काळा बाजार. मोठ्या व्यावसायिकांनी आणि हॉटेल्स वाल्यांनी मिळेल त्या भावात घरगुती सिलेंडरचा साठा करायला सुरुवात केली आणि तुमच्या आमच्या सामान्य माणसाचा गॅस संपला. जेव्हा देशभरात संताप वाढायला लागला तेव्हा 9 मार्च 2026 ला पेट्रोलियम मंत्रालयाने एक आदेश काढला, नॅचरल गॅस सप्लाय रेग्युलेशन ऑर्डर 2026. आणि याच आदेशासोबत लागू झाला एस्मा म्हणजेच एसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट. आता हा एस्मा नक्की आहे तरी काय? आपण थोडं इतिहासात जाऊया. 1960चं दशक आठवा. देशात सतत संप व्हायचे. कधी रेल्वे कर्मचारी, कधी बँक, कधी हॉस्पिटल्स, सामान्य जनता वेटीस धरली जायची. तेव्हा 1968 मध्ये संसदेने हा कायदा पास केला. या कायद्याचा सरळ अर्थ असा, जर सरकारने एखाद्या सेवेला म्हणजे अत्यावश्यक किंवा एसेन्शियल घोषित केलं तर तिथे कोणीही संप करू शकत नाही, काम थांबवू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साठेबाजी करू शकत नाही. सरकारने आता अत्यंत स्पष्ट आदेश दिलेत. देशातल्या सर्व रिफायनरीज जसे की ONGC, रिलायन्स यांना आदेश दिलेत की पेट्रोल डिझेल कमी बनवा, पण एलपीजीचं उत्पादन तातडीने 20% वाढवा. सगळ्यात पहिली प्राथमिकता घरगुती ग्राहकांना दिली गेली आहे. त्यानंतर हॉस्पिटल्स आणि शाळा, मग इंडस्ट्रीज आणि शेवटी इतर व्यावसायिक. आणि जर कोणत्याही गॅस वितरकाने यात साठेबाजी केली किंवा काळा बाजार केला तर त्याला एस्मा अंतर्गत विना वॉरंट अटक होईल. येथे थेट जेलची हवा खावी लागेल. ऐकायला खूप भारी वाटतं ना? वा, सरकारने किती कडक पाऊल उचललंय. पण मित्रांनो, पिक्चर अभी बाकी है. आता आपण करूया या सगळ्या परिस्थितीचं थोडं पोस्टमॉर्टम. गेले काही महिने आपण मोठी भाषणं ऐकत होतो. भारत बायफ्युअल मध्ये क्रांती आणतोय, आपण आता आत्मनिर्भर बनतोय. मग आज अचानक हा आत्मनिर्भर भारत सौदीच्या एका रस्त्यावर का अडकलाय? तुम्हाला
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आठवत असेल. या योजनेअंतर्गत सरकारने करोडो मोफत गॅस कनेक्शन वाटले. ही अत्यंत चांगली योजना होती. गरिबांच्या घरात गॅस पोहोचला. पण साहेब, सिलेंडर वाटलेत, त्याच्यात भरायला गॅस कुठून आणणार होता? तुम्ही देशाची डिमांड अचानक तिपटीने वाढवली, पण स्वतःच्या देशात गॅस बनवण्याचे प्लांट का नाही वाढवले? 90% आयात दुसऱ्या देशावर का ठेवली? जर आपल्याला माहित होतं की मिडल ईस्ट नेहमीच अशांत असतो, तर आपण अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियाकडून गॅस घेण्याचे करार का नाही केले? आपण पर्यायी व्यवस्था का नाही उभी केली? आज जेव्हा इस्रायल इराण भिडलेत, तेव्हा आपली अडचण झालीये. मित्रांनो, एस्मा हा यावरचा कायमस्वरूपी उपाय नाहीये. एस्मा ही एक बॅड एड आहे, जी एका मोठ्या फ्रॅक्चरवर लावली गेली आहे. आज दाढी पडतील, काळा बाजार थांबेल, 2-4 व्यापाऱ्यांना अटक होईल, पण जोपर्यंत युद्ध थांबत नाही आणि जहाजे भारतात पोहोचत नाहीत, तोपर्यंत आपल्याला मुबलक गॅस मिळणार नाहीये. हे वास्तव आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे. त्या लिंक मध्ये सांगलेले युद्ध का घडले तर ते पाहून घ्या. तर आता या परिस्थितीत सामान्य माणसाने पुढे काय करायचं? आपल्याला नागपुरात, पुण्यात आता धाडी पडायला सुरुवात झाली आहे. 10 तारखेनंतर बुकिंग ऍप्सवर थोडा फरक दिसतोय. सबसिडीचे सिलेंडर हळूहळू मिळू लागलेत, पण तरीही पुढचे काही महिने हे गॅसचं संकट आपल्या डोक्यावरच असणार आहे. सरकारने नियमात बदल करून आता महिन्यात जास्तीत जास्त 2 सिलेंडरची मर्यादा आणली आहे. त्यामुळे माझी तुम्हाला एकच कळकळीची विनंती आहे, पॅनिक बाईंग करू नका. घरात आधीच एक भरलेला सिलेंडर असेल तर उगाच भीतीपोटी दुसरा बुक करून साठा करू नका. तुमच्या या कृतीमुळे एखाद्या खऱ्या गरजवंताला गॅस मिळणार नाहीये. दुसरा पर्याय शोधा. शक्य असेल तर इंडक्शन शेगडीचा वापर करा. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुमच्या आजूबाजूला कोणी व्यावसायिक घरगुती सिलेंडरचा काळा बाजार करत असेल तर थेट 1906 या टोल फ्री नंबरवर कॉल करून तक्रार करा. एस्मा लागू असल्यामुळे आता पोलीस थेट ऍक्शन घेतील, पण त्याचबरोबर एक सुजाण नागरिक म्हणून आता आपण व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकलो पाहिजे. आणि जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत, पण आपली एनर्जी सिक्युरिटी शून्य आहे, हे या संकटानं दाखवून दिलंय. सरकारने भविष्यात स्ट्रॅटेजिक रिझर्व्हज म्हणजेच आणीबाणीसाठी इंधनाचा मोठा साठा वाढवण्यावर भर दिला पाहिजे. नुसती कागदी आश्वासने देऊन भागणार नाही. तुम्हाला काय वाटतं, हे गॅस संकट सरकारची धोरणात्मक चूक आहे की फक्त आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा बळी? तुमच्या भागात सध्या गॅस मिळतोय का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे सडेतोड विश्लेषण आवडलं असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा. आगीसारखा शेअर करा. तुमच्या सर्व व्हॉट्सअपवर ग्रुपवरती पाठवा. आणि अशाच रोखठोक अभ्यासू आणि सत्य माहितीसाठी विजन 360 मराठीला सबस्क्राईब करा. जागरूक रहा, सुरक्षित रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.